तर आता ना आम्ही गावाला जायला निघालेलो आहोत आणि इथे ना आम्ही आता बेड तयार करतो आहे. तर नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल की पाठीमागे ना आरव आणि देवांकला झोपण्यासाठी त्यांना एकदम कम्फर्टेबल ना आम्ही असं सगळं सामान ठेवून ना बेड तयार करतो. तर याच्यासाठी आपल्याला विकत ते जे कार बेड असतात ना तर ते घेण्याची गरज नाही आहे. आपण असं सुद्धा करून बेड रेडी करू शकतो. त्याच्यासाठी ना इथे मी 2-3 ना गोधड्या वगैरे अशा जाडसर असतील ना तर त्या घेते. आता तर मी हा गालीच्या कारमध्येच यूज करतो आणि ते कसं सामान ठेवलं ना की त्याच्यावरती हा गालीच्या टाकून मग त्यांच्यावरती अंथरून टाकायचं. मग ना एकदम मस्त असा बेड तयार होतो. आता गाडी वगैरे जस्ट म्हणजे 8:30 वाजता आली गाडी सर्व्हिसिंग वगैरे करून. काल दिली होती त्याच्यामुळे लेट झाला आम्हाला, नाही तर आम्ही 3 वाजताच निघणार होतो दुपारी. कसं हाय हाय नमस्कार मंडळी, कसे आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे. तर आता वाजले आहेत रात्रीचे 9 म्हणजे 9:30. आम्ही 9 वाजता घरातून निघालो. तर आता आपण चाललेलो आहोत गावी. तर अवतार थोडा इग्नोर करा कारण इतकी गरमी आहे ना. तर ते सामान बाबाला पण दाखवते. बाबा पण बोलणार बाबा पण. तू बोल हाय हाय. तर ॲक्च्युली ना मी 28ला मी गावाला गेली होती. त्याच्यानंतर मी 28 एप्रिलला पहिली रत्नागिरीला गेलेली. तर तुम्हाला आता ते मिनी ब्लॉग्स बघायला भेटतील. सो आणि 17 तारखेला जेव्हा देवेंद्र गावी आलेला ना तर त्याच्यासोबत मी रिटर्न आली कारण आरवचं वॅक्सिन होतं 16 महिन्यांचं. तर ते देण्यासाठी. हा बस 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 इकडे मला निघायला ना खूपच उशीर झाला. काल गाडी सर्व्हिसिंगला दिली होती दुपारी आणि आज मॉर्निंगला 11-12 वाजेपर्यंत भेटेल असं सांगितलं होतं त्यांनी. आणि त्यासाठी देवेंद्रसुद्धा 7च्या शिफ्टला म्हणजे ऑफिसला गेला होता. 7 ते 3 वाजेपर्यंत तो रिटर्न आला. आणि त्याच्यानंतर मग आमचं असं होतं की ॲटलिस्ट 1 तासाभरामध्ये आपण रेडी होऊन निघायचं. पण गाडीच आली आमची 7:15ला सर्व्हिस वगैरे होऊन. आणि मग त्याच्यानंतर सामान वगैरे ठेवून निघालो. तर आता आपले हे 10 दिवसाचे ना कोकणातले ब्लॉग्स आहेत ना. आणि मला बोलू दे ना. आणि आरव इतका टॅन झालाय ना आता. आज तरी बरा दिसतोय कारण आम्ही त्याचं जायवळ केलं होतं गुढीपाडव्याला. त्याच्यानंतर ना आज त्याचा थोडासा हेअरकटला शेप दिलाय. त्याच्यामुळे थोडंच त्याचा चेहरा वगैरे बरा दिसतोय आणि खूप बारीक झाला आरव पहिल्यापेक्षा. सो चला आजच्या आपण ब्लॉगला सुरुवात करूया. हे काय करायचं नाही. वाजलेले आहेत रात्रीचे 9:45. तर आपण ब्लॉगला सुरुवात तर केलेली आहे. सो आजचा सुद्धा आपला कोकणात जाण्यासाठीचा ट्रॅव्हल ब्लॉग असणार आहे. आणि आम्ही तिघे आहोत आणि आमच्यासोबत एक मेंबर आहे. सो तुम्हाला थोड्या वेळात त्याची ओळख करून देऊ आम्ही. आणि नक्कीच तो सुद्धा हा आपला म्हणजे ट्रॅव्हल एन्जॉय करेल. आणि बघूया आता पुढे पुढे आम्ही कसं कसं कुठे कुठे थांबतोय काय करतोय जाताना. सो ते सगळं तुमच्यासोबत शेअर होईल. सो हा ना लय त्रास देतो पोर मला. टाटा का टाटा. आम्ही बोला आम्ही चाललो गावी. तिकडे बोल. ते हे कर ना तोंडाची रिएक्शन कर ना. अरे बघ डॉगीने आम्हाला नॉक लावलाय इथे. बरं बाबांनी तोंड कसं केलं होतं? बाबा कसं करतो? अरे बाबाने कसं तोंड केलं होतं? कसं केलं होतं? केस फिरवतोय बघ. आरव कसा दिसतो? आरव हिरो कसं करतो? आरव कसा दिसतो? अरे विसरला केस कापल्यापासून. आरू
बाबा बाबा कसं तोंड करत होता? बाबा बाबा भजी कसं खात होता? दाखव. कसं करत होता बाबा? तिथे दाखव रे. काय? त्याला दाखव ना तोंड. अरे बा, अरे अरे बा, ते म्यावली उलटी होय बघ, ती धडपडायला लागली. तर आता वाजलेले आहेत 10:24 म्हणजे ऑलमोस्ट 10:30 होत आलेत आणि आता आम्ही आलेलो आहोत CNG पंपवरती. तर आता CNG फिल करून मग आपण पुढच्या प्रवासाला लागणार आहोत. कोण ओरडते? कोण ओरडते? आपण अजून दाखवलं नाही की आपण कोणाला आणलंय ते बरोबर. सो आमचा नवीन मेंबर आहे. तर एक मेंबरला आम्ही गावाला सोडलंय, आता हा दुसरा आहे. सो त्याला घेऊन चाललोय. आरोने माझे केस बघ कसे करून टाकले. आपण कसं करतो आरो? कसं दिसतो आरो? हिरो कसं करतो आरो? आमचा आरो असा हिरो पाठवून करतो. कसं करतो? हिरो. आता जस्ट आमचा CNG वगैरे भरून झाला. अरे काय आहे तुझ्याकडे? आणि आज ना आरव खूप मस्ती करतो. काय माहिती त्याला, वेगवेगळे आवाज काढतोय, वेगवेगळे चेहरा वेगवेगळे हावभाव करतोय. चल चल. अरे पप्पा बोल, पप्पा पप्पा बोल ना. इकडे बाय बस, तिकडे नाही जायचं. ची भुर्जी झालेली आहे रेडी. काय रे, भुर्जी झाली आपली रेडी. टाटा कर त्याला. दे आता मला. चालवशील ते पाहिजे तुला बी. तर आता जस्ट आमचं जेवण झालं आणि आता 12 वाजून गेलेत, म्हणजे 12 वाजून 10 मिनटं झाले. तर 10-15 मिनटं आम्ही इथे थांबलो होतो. पनवेल क्रॉस केलं, म्हणजे पनवेलचा जो CNG पंप आहे ना, तिथून पुढे येऊन थोडंसं थांबलो आम्ही जेवण्यासाठी. तर ॲज युजल नेहमीप्रमाणे आम्ही बुर्जी पाव घेतला होता, कारण दुपारी निघणार होतो, त्याच्यामुळे मग जेवणाचं आमचं असं काय बेत नव्हता. तर मग त्या गाडीची वाट बघता 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 शेवटी 8-8:30 वाजले आणि मग म्हटलं आता इथेच पनवेलला जाऊनच खाऊया थोडंसं. सो चला, आता आम्ही जेवण झाले. आरोग्याला काय आमच्या आज झोपायचं नाहीये, नाही तर गाडीत बसल्या बसल्या बटन कसं निघालं. हा, एकदा आरव झोपला असता ना, म्हणजे त्याला पाठी ठेवलं असतं, म्हणजे मी पण थोडी फ्री बसायला वगैरे. ठीक आहे, चला. सो चला चला, टाटा कर. टाटा टाटा. अरे ते बघ ते बघ ते बघ. कर्नाळा पक्षी अभयारण्यामध्ये. तर आता आपण ह्या घाटामध्ये लागलो
आमचा बेड. तर मी अंकिता ज्या नवीन मेंबर बद्दल बोलत होती ना, तो मेंबर बघा तुम्हाला दाखवतो. थांबा 1 मिनिट या. हे आमच्या नवीन मेंबर आले. आमची नवीन मेंबर. का तुझ्या कॅमेराला काहीतरी लागलंय का? थांबा असंच राहा. दाखव ना तिचं तोंड, दाखव ना. एवढी क्यूट आहे ना ती. तर ही पर्शियन कॅटची पिल्लू आहे हा. आणि सेम आईशी सारखंच दिसते. दूध द्यायचं का तिला? घे मग तो डब्बा घे. कुठे डब्बा? हा का डब्बा इथे ठेवला? काय घ्यायचे मध्ये? बस ना. बस आता. ॲक्च्युली ते डब्याची हाईट झाली मोठी, पण आता माझ्याकडे कुठे पाचतो? इथेच राहते. इथेच नाही बाबा. ए पिल्लू, ए पिल्लू. भूक लागली होती तिला. आम्ही तिला 8:45 वाजता तिला दूध दिलं होतं पियाला घरातून निघताना. त्याच्यानंतर मग ती बराच वेळ आत्तापर्यंत झोपली होती. लय मस्ती करते. 1 महिन्याचं पिल्लू आहे हे. झालं? त्यांना डोळ्यांमधून पाणी अरे येते. नाही ते हे जायचं. काय पियायचं रे? बस चला झालं का? नाही, मी केलेलं तिला. इथे ठेवू का? हा न हा चालेल. सीटवर ना. हा माहिती आहे का? चला झोपायचं आता. शांत शांत झोपायचं. आता आम्ही पोचलेलो आहोत वडखळला. आणि हा वडखळचा ब्रिज आहे वरती. आणि मला हा ब्रिज आहे ना खूप आवडतो. मस्त वाटतो ना. तर गेल्या 15-20 मिनिटापासून आम्ही ट्रॅफिकमध्ये आहोत. तर इथे हा 1 वे आहे ना, तर इथे नेहमी ट्रॅफिक लागतेच सीझनला. थोडक्यासाठी कसं वाटतं ना सी. हो दादा उडवू की ना. टच होणार बघ एकमेकाला. फायनली ट्रॅफिक क्लिअर झालेले आहे. आणि आता वाजलेले आहेत 2:15. तर आता आम्ही ना CNG भरण्यासाठी थांबलेलो आहोत. तर इथे आता आम्ही पोचलेलो आहोत पोलादपूरला. तर हा पोलादपूरचा CNG पंप आहे. तेच CNG फिल करतो. आता आमचा आडू उठलेला आहे. दूध पितोय. आडू हे घे, हे घे. म्याव घे. नाही तू काय बघतोय. आडू हे घे, हे घे.
हे घे म्याव घे म्याव. मूडमध्ये नाही. आता आम्ही पोलादपूरला थांबलो आहे नेहमीप्रमाणे चहा पिण्यासाठी. आणतोय सगळं. ह्याच्या हातात अजिबात नाही द्यायचा. पप्पी दे पप्पी. काय करते ती? दुधू द्यायचे दुधू माऊला दुधू त्याला बोल पी. माऊला पण दुधू. ए बापरे येत नाही हो. अंगावर ठेव ना बरोबर. नसेल रे त्याला. ठेव फक्त तू बरोबर करते तू असं हे जबरदस्ती पकडलं तर कसं वेळ. तर आता आम्ही पोलादपूर सोडला आणि आता घाट चढायला सुरुवात केली. तर चहा वगैरे झाली, मांजरीला दूध वगैरे पण पाजलं. ॲक्च्युली आमचा ह्या टायमाला प्लॅन होता की दुपारी निघणार होतो ना आम्ही, तर संध्याकाळपर्यंत जर पोचलो असतो ना तर आपण कशिडी घाटातून वरून जाणार होतो, बोगद्यातून न जाता. पण कधी कधी प्लॅन सक्सेस होत नाहीत. आता कशेडी टनेल आलेलं आहे आणि आता आपण कशेडी टनेलमध्ये एंटर करणार आहोत. आता वाजलेलं आहे 4:20. बाहेर म्हटलं होल्डिंग ते कशेडी टनेल लावलंय ना वरती, म्हणजे आता उभ्या व्हिडिओमध्ये आलं असेल तर ते नवीन केले. हॅलो 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 परत 1 2 3 हॅलो. पप्पी दे मला पप्पी. हॅलो मॅव कुठे पप्पी? मॅव कुठे? मॅव मॅव कुठे? मॅव मॅव मॅव. आता आम्ही पोचलो आहोत भरणा नाक्याला आणि हे काळका देवीचं मंदिर आहे. तर जागृत देवस्थान आहे आणि गाडी कितीही स्पीडमध्ये असली ना आमची कोकणवासियांची तरी आम्ही इथे गाडी थांबवल्याशिवाय पुढे जात नाही. आणि जर आपण गाडी नाही थांबवली ना तरी आम्ही गाडीचा हॉर्न वाजवतो, जेणेकरून देवीला हाक मारल्यासारखं होतं ते. आणि हॉर्न मारल्याशिवाय आम्ही पुढे जातच नाही, पाया पडतो आणि मग आपण आमच्या घराच्या वाटेला लागतो. तर आत्ता आपण भरण्याला थांबलेलो आहोत. नेहमीप्रमाणे दूध, खारी, टोस्ट, बटर जे काही लागतं ना तर ते सगळं घेऊन जातो. आणि म्हटलं हा व्लॉग आहे ना आपण इथेच एंड करूया. ह्याच्या नेक्स्ट व्हिडिओ असेल तो आपण इथूनच स्टार्ट करू, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आहे. 19 मिनिटांचा ऑलरेडी व्हिडिओ झालेला आहे, म्हणून म्हटलं हा व्हिडिओ इथेच एंड करूया. सो भेटूया